त्यामुळे काळजी करायची नाही. अतिशय महत्वाची सूचना, मुलगा पुण्यात नोकरी करत असेल, मुंबईत नोकरी करत असेल तर एक सूचना लक्षात घ्या, मोबाईलवर जर मुलाला तुम्ही त्याच्या मोबाईलवर फोन केला तर त्याचा फोन जर सुनेनी उचलला तर तुम्ही सांगायचं की मला तुझ्याशीच बोलायचं, तो कुठे त्याला दे असं चुकून म्हणायचं नाही. मी तुम्हाला फोन दाखवते, करून दाखवते. हॅलो रश्मी, बोल ग. अगं हो ग, नाशिक मध्ये. हो हो अगं नाशिक मध्ये आली आज मी, गणपती मंदिरात आहे. हो 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 अगं नाही, तुझा फोन सकाळपासून स्विच ऑफ येत होता ना, म्हणून मी आशुतोषच्या फोनवर गेला. हो हो अगं तुझा फोन स्विच ऑफ आहे, जरा लावून बघ. हो 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 नाही, दिवाळीला काय करायचं ते विचारण्यासाठी फोन केला. हो आता विचारते, शेजारी आशुतोष बसलाय त्याला देऊ का, असं जर सुनेने विचारलं तर नाहीच म्हणायचं. तिला असं वाटतं का मग आपल्याला फार आनंद झालाय. नको नको त्याला देऊ नको ग, आज तुझ्याशी बोलायचंय. आता पाठीमागे लागली देणारच असं ती म्हणाली तर चेहरा पाडू नको म्हणायचं. बर बर दे दे. आशुतोष उद्या कंपनीत गेल्यावर निवांत फोन कर, आता बंद करते. समोर 30 सेकंद बोलायचं आणि कंपनीत फोन आल्यावर 1 तासभर बोलायचं. सुने समोर लगेच सुरू करू नका. जेवलास का रे, केला का रे तिने स्वयंपाक, आणि तिकडे स्पीकर ऑन असेल तर रेड हँड पकडण्याचा. अवघड आहे सासऱ्यांनो. आणखीन एक महत्वाची सूचना, मुलाच्या आवडीनिवडी सुनांना शिकवण्याच्या भानगडीत पडायचं. ती PhD झालेली असू दे नाही तर इंजिनियर असू दे, इंजिनियरच्या अभ्यासापेक्षा नवरा समजून घेणं फार अवघड आहे. इंजिनियर होणं सोपं आहे, नवरा समजून घेणं फार अवघड काम आहे. पण आपल्या मुलाच्या आवडीनिवडी सुनेला सांगायच्या नाही. माझ्या मुलाला कोबीची भाजी अजिबात आवडत नाही, त्यांनी कधी कोबीची भाजी लहानपणापासून खाल्ली नाही. तो मला म्हणायचा, आई भाजी उग्र असते, खाऊ मला बोलत जाऊ नको, तुझी तू खा. त्यानंतर मी कोबी कधी त्याला वाटला नाही हो. आणि त्याचं लग्न झालं. मी एक दिवस बाहेर निघाले आणि रश्मीला म्हटलं, रश्मी आजच्या दिवस करशील का भाजी? हो करते की. तिला अख्ख्या फ्रीजमध्ये कोबीच सापडली, केली कोबीची भाजी. सगळे जेवायला बसलो, तिने माझ्या मुलाच्या मनात भाजी, त्यांनी माझ्याकडे बघून फोन केले, बोलू नको. तेव्हा माझ्या लक्षात आलं, आता तो ती भाजी खाणार. त्याने ती भाजी खाल्ली, तिला वाटलं त्याला आता कशी खातो, बायकोच्याची गोड लागते वाटतं, उघड नाही लागो, बायकोचा तो बायकोचा लागो, त्याला बायकोचं ऐकावंच लागतं. आणि सगळ्या सासवांनो, एखादी चांगली सवय सून सुद्धा लावू शकते. आपण तिच्यातला तो गुण मान्य करा. एखादी सवय आपल्यामुळे चांगली लागत नाही, एखादी सवय तिच्यामुळे चांगली लागते. त्यामुळे सुनेनी एखादी चांगली केलेली गोष्ट मान्य करायला शिका, याच्याशिवाय पर्याय नाहीये. आणि सगळ्या सुनांना एक वाक्य तुमच्यासाठी, पुरुषाच्या हृदयाच्या पहिल्या कप्प्यात नेहमी त्यांची आईच असते, आपण दुसऱ्या कप्प्यातच असतो. त्यांच्या पहिल्या कप्प्यातली आई कुणी काढून देते नाही. आई पहिल्या कप्प्यातच आहे, आपण नेहमी दुसऱ्या कप्प्यात. आणि त्यांच्या पहिल्या कप्प्याला धक्का लागत जाऊ नका. सासू जिंका, नवरा जिंकला जातो. आणि मुलं झाल्यानंतर आपण तिसऱ्या कप्प्यात जातो, मुलं दुसऱ्या कप्प्यात येतात. तरी आपल्याशिवाय त्यांचं अडतं एवढं पक्क आहे. आणि खरं सांगू का, पुरुषांना कप्पे फार असतात, कुठल्या कप्प्याबद्दल बोलावं. त्यामुळे ते सगळं अवघड आहे. पण आपला कप्पा शाबूत ठेवूया.
जिंकायला शिकलं पाहिजे माणसं. पण सगळ्या सासवांना तुम्हाला दिलासा देते. आता सध्या जेवढ्या कोर्टात केसेस पेंडिंग आहेत, जेवढा आता गोंधळ कायद्याचा चाललाय, तो सासूमुळे चाललेला नाही. 498च्या निम्म्याहून जास्त केसेस या खोट्या असतात. गैरवापर कायद्याचा खूप चाललेला आहे. 498 हे कलम भारतीय दंड संहितेतलं आता अत्यंत त्रासदायक कलम आहे. सासू सगळीकडे दोषी नाही, सांगायला लाज वाटते. सगळ्यात जर आता दोष कुणाचा असेल तो मुलीच्या आईचा दोष आहे, सासूचा नाही. मुलीच्या आईची, मुलींच्या संसारातली ढवळाढवळ फार वाढलेली आहे. आई जास्त त्रासदायक आहे मुलीची. त्यामुळे सगळे प्रश्न आता मुलीच्या आईला आहे. सगळ्यात पहिला प्रश्न मुलींच्या आईला, मुलींच्या वडिलांना आणि मुलींच्या तरुण भावांना. सगळ्यात पहिला प्रश्न स्त्री पुरुष समानता, स्त्री पुरुष समानता, स्त्री पुरुष समानता. मला मान्य, मुलाच्या जन्माचं स्वागत करा, मुलीच्याही जन्माचं स्वागतच करा. मुलाला चांगले कपडे, मुलीला चांगले कपडे. मुलाला चांगलं शिक्षण, मुलीला चांगलं शिक्षण. मुलाला चांगली नोकरी, मुलीला चांगली नोकरी. मुलाला उच्च जागा, मुलीला उच्च जागा. मुलाला टॉप मोस्ट पोस्ट, मुलीला पण टॉप मोस्ट पोस्ट. मला सगळं मान्य, 1001% मला स्त्री पुरुष समानता मान्य. पण माझा प्रश्न असा आहे, स्त्री पुरुष समानता 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 म्हटलं तरी मुलांच्या इतकं बिनधास्तपणे मुलगी वाढवता येते का? नाही. मग दुसरा प्रश्न असा आहे, जर वाढवता येत नसेल तर त्या मुलीला समजावून सांगायचं का, भारतात जन्माला आलेली आहेस, तू शांता, तू दुर्गा, तू काली, तू महिषासुरमर्दिनी, तू आदिशक्ती, तू मातृशक्ती, तू शिवबा जन्माला घालणारी. पण भारतीय स्त्रीला मर्यादा असतात. उठताना बसताना सावरावं लागतं. देवाने एक नाजूक अवयव दिलाय, तो जपावा लागतो. त्याला शील म्हणतात, त्याला चारित्र्य म्हणतात. आपली मुलगी मुलगी आहे याचं भान मुलींना यायचं का नाही यायचं? मग तिसरा प्रश्न असा आहे, जर भान द्यायचं पण जेव्हा मुलगी मोठी होते, जेव्हा ती शहाणी होते, जेव्हा तिला ऋतुस्नान येतं, जेव्हा तिच्या शरीराची वाढ सुरू होते, ती कुणासारखी होते? आईसारखी का वडिलांसारखी? आईसारखी. म्हणजे आईला कल्पना आहे मुलगी कशी वाढणार आहे, आईला माहिती आहे तिचे कोणते अवयव वाढणार आहे, आईला जाणीव आहे तिच्या पुढच्या आयुष्यातले धोके काय आहेत, आईला माहिती आहे की तिचं रूप आहे, आईला कल्पना आहे की एक स्त्री आहे. मग जर तुम्हाला याची जाणीव आहे की मुलगी आहे, तर मग सगळ्या मुलींच्या आयांनो, 2 वर्षाची आमची छोटी मुलगी, छोटे छोटे बंद, पाठ सगळी उडी, असे कपडे आई मुलीला का? आज 2 वर्षाची मुलगी उभी आहे, आज 4 वर्षाची मुलगी उभी आहे, आज 10 वर्षाची मुलगी 3/4 करते आहे, आज 12 वर्षाची मुलगी खाण्याला गचाळ कपड्यात आहे, आज 16 वर्षाची कॉलेजला जाणारी मुलगी टाईट टाईट जीन पॅन्ट वरचं एवढंसं छोटं घालतीये, तोंडाला पुरस्कार बनतीये, वडिलांना पण ओळखू येत नाहीये पोरगी समोर आली तर. आपली मुलगी इतक्या घाणेरड्या कपड्यात उघडी बागडी फिरते, याची लाज एक स्त्री म्हणून आईला का वाटत नाही? याचं उत्तर आज मला तुमच्याकडनं हवंय. का नाही वाटत? एकही मुसलमानाची पोर बिनबुरख्याची दिसत नाही, तिचं नाम कधी कुणाच्या नजरेला पडत नाही, आणि आमच्या मुलीची नखं मात्र झाकली जात नाही. 12 वर्षाची हसीना येते झाकून झाकून झाकून. हसीनाला म्हटलं, बेटा हसीना इतकी का झाकून येते लेकरा, आमच्या पिंकी सारखे कपडे तुला निघालात. 12 वर्षाची हसीना उत्तर देते, हमारे में ऐसा नहीं चलता है. माझा धर्म मला शरीर उघडे टाकायला परवानगी देत नाही, हे हसीना म्हणू शकते. पण आमची सुनीता, अस्मिता, वनिता, सुस्मिता मात्र सगळ्या उद्या अद्या का? हाच प्रश्न वडिलांना आहे. बाहेर मुलींवर इतके बलात्कार झाले, बाहेर मुलींवर अत्याचार झाले, आज पोरी राजरोसपणे पळवून नेल्या जात आहेत. वडिलांना नाही म्हटलं की पोरगी इतक्या घाणेरड्या कपड्यात फिरू नये. तुमच्या पाठीमागे तुमच्या बाईकवर तुमची मुलगी जेव्हा घाणेरड्या कपड्यात बसते, तेव्हा खाडकन तोंडात मारून सांगत का नाही की ओढणी घेऊन नीट बस म्हणून? कुठे वडिलांचा धाक? कुठे वडील? आमचे वडील घरात यायचे, त्यांची पावलं वाजली तर आम्ही खातच. आज तुमचा धाक आहे घराला?
केल्याशिवाय भारतीय घराला घर पण येत नाही. आज सगळेच धाक संपवले आणि आज सगळ्यात मला सांगायला वाईट वाटतं, आज आमची आई घरात हरवलेली आहे. धर्म शिक्षण देणारी आई घरात नाहीये, संस्कार करणारी आई घरात नाहीये. आज आम्ही आई हरवून बसलेलो. माझी आई नऊवारी साडी होती, छान दिसायची ग. अगं नका शिकार सुंदर दिसायची, लक्ष्मी सत्ती सुंदर दिसायची. आज हातभर बांगड्या होत्या, कपाळभर कुंकू होतं, केस बांधलेले असायचे, छान आई दिसायची. आज आमची आई बदलली, नऊवारीत पाचवारीत आली. ओके, पाचवारी नाहीच बाई. अगं पण हा धारण करतीचा पदर आहे, हा ऐश्वर्य करतीचा पदर आहे. याच्या खालच्या अमृताच्या धारा पिऊन महापुरुष घडतात, या अमृताच्या धारा पिऊन युगपुरुष घडतात. हे वाघिणीचं दूध पिऊन भगतसिंग सुखदेव राजगुरू जन्माला येतात. हा आईचा पदर आहे. भारतामध्ये हा पदर बाईचा नाही. सगळ्या बायकांनी लक्षात ठेवा हे वाक्य. हा पदर बाईचा नाहीये, हा पदर आईचा आहे. त्या आईच्या पदराचे धिंडवणे काढू नका. आडवा पदर, उभा पदर, त्रिकोणी पदर, असा पदर, कमोलिनी पदर, इकडनं सगळं उघडं. काय प्रकार आहे? काय त्या ब्लाऊजचे गळे, काय त्याला खिडक्या, काय त्याला दोरे, काय त्याला मणी, काय त्याला चौकोन, काय त्याला त्रिकोण. आई आहात का नट्या आहात? परवा परभणीला गेले होते. परभणीला मी एका टेलरच्या दुकानात शिरले. सगळे बायकांचे कपडे शिवणारे शिंपी सगळे पुरुष आहेत आणि या निर्लज्ज उच्च विद्या विभूषित बायका सध्या पुरुषांकडनं अंगावर माप घेऊन कपडे शिवतात. झाप छापून आली आहे. काय करायचे असते आई? आज आमच्या नऊवारीत पाचवारीत आली, पाचवारीत चुडीदारवर आली. चुडीदारला ओढणी घे, हे पण शिकवायचं. आई आहेस, ओढणी घे. ओढण्यानं घेता फिरतात गाववर. आज आमची आई चुडीदारमध्ये गाऊनवर आली. मला गमतच वाटते, बायका गाऊनवर भाजी घेण्याला काय जात आहे? मोकळं मोकळं वाटतं, एवढं मोकळं हे तुमच्या मोकळे मोकळे वाटण्याचे एकदा सगळे हिशोब सांगा. परवा एका सासऱ्याने माझ्याकडे अर्ज केलाय. माझी सून घरामध्ये गाऊन घालते, तो गाऊन ट्रान्सपरंट असतो, तिला व्यवस्थित गाऊन घालायला सांगा. मला तिला समजावून सांगता येत नाही, तिची सासू आता नाही, तिला कोणीतरी समजावून सांगा. गेले होते मी समजावून सांगायला, 8 तास पाया पडली. ती म्हणत होती त्यांचं माझ्या गाऊनकडेच लक्ष का? अगं त्यांचाच कशाला, तो दूधवाला पण सांगतो मला. हल्ली दूधवाला पण माझ्याकडे तक्रार करतात, बाई एवढी मोठी भाषणं देतात, तुम्ही जरा बायकांना समजावून सांगा की सकाळच्या वेळेला आमच्याकडनं दूध घ्यायला जेव्हा पातेले घेऊन बाहेर येतात तेव्हा नीट या. परवा कंडक्टरने पण सांगितलेलं आहे. हल्ली मला नाही या मोबाईलच्या माझ्या आवाजामुळे काय म्हणून जाणे सगळेजण सूचना करतात, हे बोला ते बोला. कंडक्टरने काय सांगितलं माहितीये? आम्ही त्या बायकांच्या जवळ तिकीट काढायला जवळ येण्यापूर्वी या बायकांना हातात पैसे तयार ठेवायला सांगा. तुम्हाला कळलं काय करायचं? अगं तो ब्रिटिश होता ना, तो रात्री झोपताना गाऊन घालायचा आणि सकाळी उठला ना की तो वेटरेस बाहेर यायचा. आपलं कसं आहे का? वेड्यासारखं काहीतरी भान पाहिजे बाबा. परवा पुण्यात गेले, बर्थडे पार्टी. ब्रिटिशांच्या पोटी जन्माला आलोय ना म्हणून बर्थडे पार्ट्या करताय. बर्थडे पार्टीला पुण्यात गेले. काय बापरे, 2 वर्षाच्या बाळाची आई जीन पॅन्ट मध्ये, 4 वर्षाच्या बाळाची आई जीन पॅन्ट मध्ये, 6 वर्षाच्या बाळाची आई जीन पॅन्ट मध्ये. मी म्हटलं अहो बाई, या सगळ्या बायका जीन पॅन्ट मध्ये? 2 वर्षाचं बाळ रडायला लागलं, मम्मा 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 मम्मा. त्या बाळाला कळेना आईला पकडावं कुठे, पदरच नाही. ते एकदा पॅन्टच्या खिशाला लोटते, ते एकदा पॅन्टच्या बेल्टला लोटते आणि ती आई ओरडते, एयू 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 एयू. म्हटलं एयू काय, हे की उचलून? तर ती म्हणते उचलायला गेले की पॅन्ट घसरते. म्हटलं मी देते हातला. आईचा पदर संपल्याचं दुःख नाही, भारतातल्या आईचा पदर संपलाय.
बाळंती मुली कौंडवर बसतात आणि वडिलांच्या समोर बाट तसंच प्यायला घेतात. परवा एका घरात तो प्रकार बघितल्यावर तिला म्हटलं मी, ओढणी घे ना बात, मी घरात प्यायला घेतलेस ना, पप्पा फिरतात नाही इकडनं तिकडनं, पप्पांना सगळं माहिती आहे. माहिती काय आहे पप्पांना? सगळं शिकवते आता. आई हे सांगणारी आई नाहीये म्हणून मला फिरावं लागतंय. हे सांगणारी आई नाहीये घरात. आज आई हरवल्याचं दुःख आहे. परवा साने गुरुजींची फार वाढले बाबा. साने गुरुजींची माझं रोज भांडण. साने गुरुजींची रोज भांडते. उठून बसवते त्यांना, झोप येत न. म्हटलं गुरुजी उठा. गुरुजी म्हणाले का ग, का ओरडते? म्हटलं गुरुजी श्यामची आई लिहून किती वर्ष झाली? गुरुजी म्हणाले 75. म्हटलं गुरुजी श्यामची आई लिहून 75 वर्ष झाली, कुठे श्यामची आई? ते म्हणाले का, भारतात आई सापडत नाही? म्हटलं गुरुजी भारतात आई सापडत नाही हो. प्रत्येक घराचं दार वाजवते 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 वाजवते, श्यामची मम्मीच दार उघडायला येते. आई काही दार उघडायला येत. मम्मी, मम्मा, मॉम. इंग्रजांच्या पोटी टेम्स नदीच्या काठी जन्माला आल्या तुम्ही सगळ्या. इजिप्त मधल्या मृत खडग्यांना मम्मी म्हणतात. तुम्ही आमचे संस्कार, आमची संस्कृती, आमचा धर्म सगळं गाडून टाकणाऱ्या मम्मीज आहात. मम्मीज पुढच्या पिढीला काही देऊ शकत नाही तुम्ही. कसा टिकणार धर्म, कशी टिकणार संस्कृती? काय रास होणार आहे? पाश्चिमात्याचं अंधानुकरण करता 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 आपण आपलं स्वत्व सगळं सगळं गमावून बसलोय. काही चांगलं शिकवत नाही मुलांना. गुरुजींनी पुढचा प्रश्न विचारला, श्यामची आई सापडत नाही, श्याम कुठे ग? म्हटलं गुरुजी निरंतर प्रश्न विचारू नका. आईच नाही तर श्याम कुठे शोधायचा? आई पुण्यामध्ये कात्रज नाही, श्याम पुण्यामध्ये कात्रजच्या घाटात रेव पार्ट्या करतोय आणि त्याची आई पैठणी नेसण्यासाठी परक्या पुरुषाला घरात बोलवते. तो परका पुरुष आल्यानंतर नको नको ते प्रश्न विचारतो. तुमची ओळख कशी झाली? नवऱ्याला तुम्ही पहिल्या रात्री काय म्हणालात? तुम्ही काय गंमत केली? आणि ही नटून तटून लाजून लाजून नको ती घाणेरडी उत्तरं देते. स्वतःच्या घरात स्वतःच्या वस्तू शोधत फिरते. सासू सासरे सगळे लोक अगदी समोर असताना निर्लज्जपणे घाणेरड्या प्रश्नांना उत्तर आईने द्यायचे. म्हटलं गुरुजी सध्या आमची आई बादलीमध्ये चेंडू टाकण्याची प्रॅक्टिस करते. तिला पैठणी नेसण्याची आणि पैठणी नेसल्यावर नवरा उचलून घेतो सगळ्यांच्या समोर. ही आई आणि हे वडील. सगळ्या पुरुषांना उत्तर द्या. तुमच्या आई वडिलांच्यात काय संबंध आहे तुम्हाला कधी कळले? ते वागले कधी संयम सोडून? तुम्ही तरुण आहात म्हणून तुम्ही इतकं वाट बघायचं की मुलांच्या समोर काय वागतोय आपण मुलांच्या समोर? आमच्या आई वडिलांच्यात काय संबंध आहेत आम्हाला कधी कळले नव्हते. माझ्या वयाच्या बायकांनी सांगावं, ते लोक कधी जवळ बसले, त्यांनी कधी हातात हात घेतले. अगं फोटो काढायला शेजारी बसा म्हटलं वडिलांच्या, तर माझ्या आईचं नेहमी मुडकं असं तिचं वर मान करून तिने कधी बघितलं नाही. आणि आता मुलांच्या समोर निर्लज्जपणे वागतात तरुण आई वडील. लहान मुलांना सांगताय 4 वर्षाच्या, पप्पांना फ्लाइंग किस दे, पप्पांना फ्लाइंग किस दे. फ्लाइंग किसचा अर्थ कळतो का? हे आपल्या संस्कृतीत आहे. आधी आरेतुरेकर म्हणायला सुरुवात, तो बाबा, तो पप्पा, गडी आहे तो पप्पा. तुम्ही तुमची किंमत कमी करून घेऊ नका. पहिल्यांदा सांगते म्हणजे 498च्या केसेस झाल्या तर मी सोडवीन, पण कळत पहा वैताग आलाय नुसता सगळ्या बाबतीत. आणि सांगायला लाज वाटते आज तुम्हाला. तुम्ही नाशिकमध्ये आहात आणि मुद्दाम सांगते, तुमच्या नाशिकमध्ये एक कॉफी हाऊस रात्रभर चालू असतं आणि त्या रात्रभरच्या कॉफी हाऊसला चांगल्या चांगल्या घरातल्या मुली रात्रभर कॉफी प्यायला पोरांच्या बरोबर असतात. परवा मी कॉफी, माझी गाडी चुकल्यामुळे संयोजकांनी मला सांगितलं की आपण कॉफी घेऊया. कॉफी हाऊसला मी कॉफी घ्यायला गेले. रात्रीच्या वेळेला इतक्या चांगल्या घरातल्या पोरी कॉफी पित होत्या. म्हटलं अगं 2:45 वाजल्याचे तुम्ही बाहेर? त्यामुळे आमच्या मम्मीला माहिती आम्ही 4 वाजताच घरी जातो. हे उत्तर नाशिकमध्ये मिळावं. आणखीन पुढे जाऊन सांगते, तुमच्या नाशिकमध्ये असे मोठे मोठे मॉल्स आलेले आहेत आता. त्या मॉल्सला
सुद्धा उच्च विद्याविभूषित वकील, इंजिनियर, डॉक्टर, शिकलेली श्रीमंत घरातली आई पुरुषांकडनं केस कट करून घेतीये, पुरुषांकडनं अंगाला मसाज करून घेतीये, पुरुषांकडनं अंगाला वॅक्सिंग करून घेतीये. परवा त्या मॉल्स मध्ये जाऊन बघून आली हे सगळे तमाशे. बायकांच्या अंगाला पुरुषांनी हात लावायचा, मसाज करायला. आई आहेस ना तू? ब्युटी पार्लरची बाई घरात काय शिरली नुसता ऐनोस. इतके दिवस बायकांचे केस कापत होत्या. हिंदू धर्मामध्ये सवाष्ण बाईला केस कापायला परवानगी धर्माने आणि शास्त्राने नाहीये, तरी तुम्ही कापले. आमच्या हृदयावर काट्या पिटल्या, आम्ही गप्प बसलो. तुम्ही मंगळसूत्र काढून झोपता, आम्ही गप्प बसलो. तुम्ही टिकल्या काढून कुठे अडकवता, भूतासारख्या झोपता, आम्ही गप्प बसलो. पण आज पुरुषांकडनं कटिंग करून घेतात. मेहंदी काढायला पण सगळीकडे पुरुष आहेत आता. बोटापासून खांद्यापर्यंत, पायापासून मांडीपर्यंत. मांडी ही जागा मेहंदी काढायची आहे. सांगायला लाज वाटते आज मला, सांगायला लाज वाटतेय. एका सासूचं माझ्याकडे अर्ज आहे. 4 महिन्यापूर्वी तिच्या सुनेत मुलाचं लग्न झालं. सून घरात आली. तिच्या अंगावर बोटापासून खांद्यापर्यंत, पायापासून मांडीपर्यंत मेहंदी आहे आणि पाठीला इथपासून पाठीच्या माकड हाडापर्यंत सगळीकडे टॅटू काढलेले आहेत. इतका अंग रंगवलेलं आहे. तर सासूने विचारलं की बाई तुझं अंग कुणी रंगवलं एवढं? तेव्हा त्या मुलीने उत्तर दिलं, माझ्या मम्मीनी मुंबईहून एक मुस्लिम कलाकार बोलवला होता, त्याला 50,000 रुपये देऊन माझ्या आईने माझं अंग रंगवून घेतलेले. काय करायचं? अगं तो कलाकार मुसलमान असू दे ना तर हिंदू असू दे, तो पुरुष आहे ना, अंग काय रंगवून घेते मूर्खासारखा. नगरला गेले, भर बाजार पेठेमध्ये, कापड बाजाराचा, गंज पेठेचा, कुठेचा सगळे ओळीने एकूण एक दुकानात पुरुष बसलेले असतात मेहंदी काढायला. आणि या बायका भर बाजार पेठेत स्लीवलेस गाऊन घालून इथपर्यंत मेहंदी काढून घेत आहेत आणि गुडघ्यापर्यंत साडी वर करून गुडघ्यापर्यंत मेहंदी काढून घेत आहेत. तिथल्या आमदारांना नेलं होतं मी, बघा म्हटलं प्रतिनिधी आहात ना तुम्ही आमचे, बायकांना शिकायला नाही म्हटलेलं नाहीये. हा काय फायदा आहे? शिक्षणामुळे कुठेतरी बुद्धी शाबूत राहील म्हटलं, घालवली सगळी बुद्धी. सासरच्या घरात सुद्धा अक्षरच्या बरमोड्यात फिरतायत कारत्या. परवा नाशिकला उतरले होते एका घरी. सांगायला लाज वाटते, त्यांची एक मुलगी बरमोडा आणि वरती टी शर्ट घालून फिरत होती घरभर. तिच्या वडिलांनी माझी ओळख करून दिली. ही नाही आमची मोठी मुलगी, हिचं नुकतंच लग्न झालंय. म्हणे सासरी गेल्यावर डोक्यावर पदर द्यावा लागतो, म्हणून इथं आल्यानंतर एकदम मोकळी मोकळी होते, सगळं काढूनच टाकते. वडील सांगतायत, वडील बरमोड्यात फिरावं. अगं सुनांनी डोक्यावर पदर घ्यायचे सासऱ्यासमोर, इतकं आम्ही सोडून दिलं, नाका देऊ आता, पण मर्यादा पाळा ना. तुम्ही म्हणा तुम्ही ऑर्थोडॉक्स आहात. हो मी ऑर्थोडॉक्स आहे. हो मी माझ्या धर्मावर नितांत प्रेम करते, मी ऑर्थोडॉक्स आहे. मी माझी सांस्कृतिक मूल्य, मी माझी नैतिक मूल्य, मी माझ्या धर्मावर प्रचंड प्रेम करते. हो मी ऑर्थोडॉक्स आहे. माझ्या नवऱ्याच्या शिवाय मी कधी कुणाला अंगाला चुकून सुद्धा हात लावून दिला नाही, मी ऑर्थोडॉक्स आहे. मी कधी केस कापले नाही, हो मी ऑर्थोडॉक्स आहे. मी माझ्या सासूच्या समाधानासाठी देवपूजा नियमितपणे सोहळ्यात करते, हो मी ऑर्थोडॉक्स आहे. याला जर ऑर्थोडॉक्स म्हणणार असाल तर हो मी ऑर्थोडॉक्स. आई काही शिकवत नाही. जेवढ्या तरुण मुली आहेत त्या समोर ज्यांची लग्न व्हायचे, त्या सगळ्या तरुण मुलींनी, ज्यांची लग्न व्हायचे थोड्याच मुली आहेत, त्या सगळ्या तरुण मुलींनी जरा उजवे हात वर करा, मला तुमचे हात बघायचे. किती जणींच्या हातात बांगडी आहे बघू बरं. काय झालं? कपाळाला कुंकू नाही, हातात बांगडी नाही, का बरं? करा कधी. आई शिकवत नाही आणि सासू म्हणाली बांगडी घाल, किंवा सासू ऑर्थोडॉक्स, सासूला अक्कल नाही. परवा एका सासूने सुनेला सांगितलं, 3 दिवसांत झाली देवाजवळ दिवाला. सून उठली, हातात बांगडी नाही. सासू फक्त एवढंच म्हणाली, बांगडी घाल, दिवा लाव, योगेश्वरी कुलदैवत आहे बाई, घरचं नवरात्र आहे. ती म्हणाली माझ्या मम्मीने मला कधीच बांगडी घालायला लावली नाही, मी कॉन्व्हेंटला शिकलीये, तिथं कुंकू लावायचं नाही, तिथं बांगडी घालायची नाही.
कॉन्व्हेंट सांगत असेल तर माझी मुलं कॉन्व्हेंटला का? मराठी शाळेमधनं काही अभ्यास होत नसतो. सगळे IAS अधिकारी, सगळे मोठे मोठे अधिकारी हे सगळे जण मराठी शाळेतच शिकलेले. इंग्रजी असावं पण इंग्रजीचा हा भलता वापर अजिबात चालत नाही. शेवटी ती सासू समजावून सांगते, बांगडी घाल, दिवा लाव, नंतर बांगडी काढून ठेव. ऐकलं नाही? इतका इगो, इतका इगो, इतका इगो, इतक्या पोरी आगाऊ झाले आहेत. परवा मी डॉक्टरांना विचारलं, डॉक्टर इगो सोनोग्राफीत दिसतो का हो? हातातला रंगाने फेकून दिला, सगळ्या देवाऱ्यावर हात मारून टाकला, सगळ्या देवाला विस्कटून टाकला आणि लगेच जाऊन झोपून टाकलं बेडरूमला. आणि आईला लगेच मिस कॉल. आई 10 मिनिटात हजर, 12 माणसं घेऊन. कायदा काय होतं? कायद्याने स्टॅम्प पेपरवर लिहून आणि आती घालून कधी संसार होता का? वकिलांनी अर्ज केला नांदायला जा म्हणून कधी नांदणं लागतं का? जजनी सही केली आजपासून तुमचं नांदणं लागलेलं आहे, ते जज येतात तपासायला, तुम्ही नांदाय का नाही? नांदायचंय आपल्याला, समजूत आपल्याला, तडजोड आपल्याला. घर सगळ्यांचं आहे, सगळ्यांनी मिळून पसरायचं, सगळ्यांनी मिळून आवरायचं, सगळ्यांनी मिळून सोसायचं, सगळ्यांनी मिळून सहन करायचं. काय गंमत आहे? त्या पोरीच्या आईच्या मी 15 तास पाया पडली. केस दाखल करू नका, केस दाखल करू नका, केस दाखल करू नका. केली केस दाखल. 9वा महिना आहे पोरीला. ते साहेब समजावून सांगताय की 9वा नाही 4था महिना होता मुलीला तेव्हा. 4था महिना आहे पोरीला. मॅडम सांगतात ते बरोबर आहे, केस दाखल करू नका, पोरीचं नांदणं कुठे? PI पण समजावून सांगताय, सगळे समजावून सांगताय. पण त्या PI समजावून सांगेपर्यंत या ढालगज आईनी आमदाराला फोन केला. या राजकीय पुढाऱ्यांना आमच्या संसारात ढवळाढवळ करायचं काय कारण ते अजून कळलेलं नाही. खरं वैताग आहे. त्या आमदाराने फोन केल्याबरोबर त्या PI ला केस दाखल करून घ्यावी लागली. साहेब समजावून सांगत होते केस दाखल करू नका म्हणून. शेवटी झाली केस दाखल. प्राचार्य असलेले सासरे अटके, सासू अटके, नणंद, नंदेचा नवरा, डॉक्टर दीराची बायको, 8 माणसं अटके. 85 वर्षाची 25 सासू पण अटके. काय गंमत आहे? तो कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायदा 2005 आला. 10 लाख पुरुषांच्या आत्महत्या आहेत. 10 लाख. इतका भयान कायदा आहे. त्या कायद्यामध्ये ताबडतोब मेंटेनन्स, ताबडतोब नुकसान भरपाई. काय गंमत आहे? पैसा मिळवण्यासाठी आहे. आणि आता 9वा महिना संपल्यावर आली शहाणी आणि मला म्हणते पोरीला 9वा महिना संपला, आता नांदायला लावा. कसं लावा नांदायला? शेवटी परत पाया पडले. हे सासरे म्हणाले प्रतिष्ठा मिळवायला 50 वर्ष लागली. तिने जर 2 मिनिटात धुळीला मिळवली असेल तर आम्हाला मुलगी तुमची नांदायची नाही. पोटातल्या बाळाचं काय करायचं ते सांगा. सगळीकडे बाळा अनाथ आहेत. कुणाला वडील आहेत तर कुणाला आई आहे, कुणाला आई आहे तर कुणाला वडील आहे. सगळ्या बालवाड्यांवरच्या पाट्या बघून या. आईकडे राहणाऱ्या बाळाला वडिलांनी भेटू नये, वडिलांकडे राहणाऱ्या बाळाला आईने भेटू नये. या दोघांच्या भांडणात दिलाकच बाळांचं बालपण जात आहे. शहाण्या पोरी सांगतात मी इंजिनियर आहे, मला 50,000 पगार आहे, मी माझं पोरगं सांभाळायला समर्थ आहे. नवऱ्याशिवाय सगळ्या तरुण पोरींना मी तुम्हाला एक वाक्य सांगते, मांडीवर घेऊन थोपटायला आई असावी लागते, पण खांद्यावर घेऊन थोपटायला वडील असा. तुम्ही उत्तर द्या. माहेरी गेल्यानंतर घरामध्ये आई स्वयंपाकघरात असते, पण बैठकीवर वडील बसलेले बघा लेच लागतात. त्यांच्याशिवाय करमत. आज 28 वर्ष झाली माझे वडील जाऊन मला आज आठवतात. माहितीये माझ्या सुखाचे दिवस एक दिवस माझ्या वडिलांना बघायला मिळाले नाहीये. सगळ्या माझ्या हाल अपेष्टा त्यांनी बघितलेले आहेत. किती रडले असतील. लेकरू आनंदात आहे, लेकरू आनंदात आहे. वडील नको. पोरकी झाली, पोरं सगळी पाश्चात्यांच्या अंधानुकरणात मरून चाललो आम्ही. हॉस्टेल गाठलो त्या पोरं 5 वर्षाची असल्यास ती मेटलन आणि ती बॉर्डर मारते 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 5 वर्षाच्या लेकरांना. या आई वडिलांना लेकरू जवळ घेऊन राहता येत नाही. परवा एक केस आली आहे माझ्याकडे. 7 वर्षाचं लेकरू घड्याळ घेऊन झोपतंय. घड्याळ सोडतच नाही हातात. म्हटलं बेटा घड्याळ कशाला लागतं रे? आजी घड्याळाशिवाय झोप येत नाही, आजी घड्याळाशिवाय झोप येत नाही. म्हटलं का बाळा घड्याळाशिवाय का झोप येत नाही? शेवटी त्या मुलांनी सांगितलं
मम्मी आणि पप्पा एका बेडरूमला झोपतात, मला एकटं वेगळं झोपवतात. मिकी माऊस एवढा आणून दिला, मिकी माऊसला घेऊन झोप म्हणते मम्मी, पण आजी मिकी माऊसचे हार्ट बीट वाजत नाही, मिकी माऊसला हार्ट नाहीये. मग माझ्या लक्षात आलं त्याला आईने जवळ केला, त्याला आईच्या हृदयाचे ठोके ऐकायचे. आणि या तरुण आई वडिलांना प्रायव्हसीच्या नादात पोरं जवळ नकोय, बेडरूम स्वतंत्र. आपल्या वेळेला होती बेडरूम स्वतंत्र, वडिलांनी कॉटवर झोपायचं सरसकट सगळ्यांनी समोर. आम्हाला कधी स्वतंत्र बेडरूम नव्हती, बेडरूम स्वतंत्र. सगळी पोरं पोरकी केली या पाश्चात्यांनी, फार अवघड आहे. आणि याच्यात सगळं शिकवणारी आई नाही, त्याचं दुःख जास्त. हे सगळं देणारी आई नाहीये घरात, या हरवली. आणि आई नाही, काही संस्कार नाही. सगळ्या आयांना मुलगी सासरी पाठवायची आहे एवढा विचार करून तिला थोडस भान या. इंजिनियर करा, डॉक्टर करा, शिकवा, पण पहिल्यांदा संसार कसा करायचा ते समजावून सांगा. तुमची इंजिनिअरिंगची पदवी संसारात उपयोगाला येत नाही. आणि करिअर 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 हे डोकं रोज पडून दुखतं. करिअर 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 करिअरचा अर्थ सगळ्यांनी समजावून सांगा. वेडी बाई आहे मी, अक्कल नाही आहे मला. त्या स्त्री मुक्तीचा डांगरा पिटणाऱ्या बायका इतक्या मूर्ख बायका आहेत, करिअरचा काही अर्थ नव्हता. परवा बायका सांगत होत्या चूल आणि मूल यातनं बाई बाहेर काढायची, चूल आणि मूल जोखड आहे त्याच्यातनं बाई बाहेर काढायची. म्हटलं भारतातली बाई बाहेर काढायची आणि कुठं टाकायची? चुलीतनं बाहेर येते बाई, चुलीतनं कशी बाई बाहेर येईल? सगळ्या तरुण मुलींनो, अमेरिकेला गेलं तरी लाईटच्या चुलीवर स्वयंपाक करावेच लागतात. ओव्हन मध्ये बर्गर ठेवावाच लागतो, धुणं धुवावंच लागतं, भांडी घासावीच लागतात. तिथे अमेरिकेला बाळणपण स्वतःच करावं लागतं, आईला मोलकरीण म्हणून न्यावं लागतं. आणि मुलातनं जीव कधी बाहेर येतो? माझ्या 90 वर्षाच्या सासूबाई पाय पावले झाल्यानंतर पूर्ण दारात जायच्या बाई. सगळे पाय व्हायचे. मी म्हणायची आई दारात जाऊ नका हो, दारात जाऊ नका हो, पाय रक्तबंबाळ होतात हो. त्या म्हणायच्या माझं लेकरू आलं नाही ग, माझं लेकरू आलं नाही ग. म्हटलं लेकरू 62 वर्षाचं आहे. 90 वर्षाच्या आईचा 62 वर्षाच्या लेकरासाठी जीव कसा विसरतो? हे फक्त भारतातच होतं, परदेशात नाही. त्यामुळे करिअरचा खरा अर्थ सांगते, लिहून घ्या. चूल मूल, सासरची माणसं, मायाची माणसं, येणारी जाणारी माणसं सगळ्यांना सांभाळून आपल्याला आपलं अस्तित्व निर्माण करायचं आहे. तेच करिअर आणि तेच करिअर. पण मुलींच्या आईच्या अपेक्षा फार वाढल्या. जावई एकुलता एक पाहिजे, आकाशात पडलेला. वरचं नको, पुढचं नको, खालचं नको, मागचं नको. आणि पुण्यातलाच पाहिजे त्यांना. 2 BHK फ्लॅट असलाच पाहिजे. त्यांच्या बापाने ठेवलाय. आम्ही ब्राह्मण, आमच्याकडे मुलांची लग्नच होत नाही. मुलांची लग्नच होत नाहीत आमच्याकडे. शेती करणाऱ्याला पोरगी देत नाही, खेड्या करणाऱ्याला पोरगी देत नाही, व्यवसाय करणाऱ्याला पोरगी देत नाही, पौरोहित्य करणाऱ्याला पोरगी देत नाही, आई वडील असणाऱ्याला पोरगी देत नाही, भाऊ बहीण असणाऱ्याला पोरगी देत नाही. आमच्याकडे पोरगीच देत नाही. 40-40 वर्षाची पोरं बिन लग्नाची आहेत. परवा गेले ते माझ्या मैत्रिणीच्या मुलाला मुलगी बघायला पुण्याला. काय पोरगी आगाव विचारते, फ्लॅट कोणाच्या नावावर आहे? म्हटलं विनयच्या वडिलांच्या नावावर. अगो बाई, मग विनयच्या नावावर काय आहे? म्हटलं विनयच्या नावावर त्याचे आई वडील आहे. फ्लॅट नावावर नाहीये, आई वडील नावावर आहे. काय करायचं मुलींचं? पुण्यातल्या पोरीला इतक्या आगाव त्याला डस्टबिन किती विचारतात घरात. म्हटलं डस्टबिन म्हणजे कचऱ्याची टोपली. पण मी ते म्हाताऱ्या माणसांसाठी शब्द वापरते. डस्टबिन म्हणजे म्हातारी माणसं. म्हटलं तुझी आई म्हातारी होणार नाहीये का? या शिकलेल्या पोरींना भान नाहीये, त्यांना किंमत नाहीये माणसाची. त्यांना सासूची किंमत नाही, त्यांना सासऱ्याची किंमत नाही, तिला नवऱ्याची किंमत नाही, तिला कुणाची किंमत नाही. 4 दिवस संसार नांदे होत नाहीये, 4 दिवसात घरं मोडतायत. पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळायला लागली घरं. आणि सगळ्यात सांगायचं म्हणजे याच्यात
आणि मुलींच्या आयांनो जरा मुलींना फोन करणं जरा बंद करा. सकाळपासून रात्रीपर्यंत 15 फोन. आज माझ्याकडे केस आली आहे, दुपारी नाशिक मधलीच आहे. अक्षरशः तो मुलगा सांगत होता रात्री 1:30 वाजता आई फोन करते का, तो तिला करमत नाही आणि झोप येते. रात्री 1:30 फोन करायची वेळ आहे. सकाळी विचारायचं उठली का, रात्री विचारायचं झोपली का, मध्ये विचारायचं गिळलं. ऐकू ते फोन, आईचा फोन. मंगळवेड्याची पोरगी बार्शीत दिली आहे, सकाळी 6:30 पहिला फोन. ऐका, हॅलो, उठली का, उठली मम्मा, उठली बेटा, उठली का, पिला का बेटा, नाही मम्मा, का पिला नाही बेटा, भैयांनी चहा करून घेतला मम्मा, दूध उरलंच नाही. अहो नाही, दूध असं कसं संपलं बेटा, पिऊ बेटा, दूधवाला किती वाजता येतो, 9 वाजता येतो मम्मा. अगो बाई, आता काय करणार पिऊ, उद्यापासून तुमची दुधाची पिशवी स्वतंत्र घेत जा बेटा. हो बेटा, आणि गरम करून तुझ्या आतल्या रूम मध्ये नेऊन ठेवत जा बेटा. हो बेटा, आता काय करते, झाडू करते मम्मा. अगो बाई, तिला का झाडू हातात येते येते. 9च्या गाडीत बसते बेटा. मम्मा बसते राजा, मम्मा बसते बेटा, मम्मा. आईची झाली मम्मी, मम्मीचा झाला मम्मा, मम्मा घालतो धुमा. सगळ्या संसाराचं वाटोळ. आली 9च्या गाडीनी शहाणी. पहिल्यांदा विचारते आमच्या पोरीला फोन मिळा का मिळाला नाही, आमच्या पोरीला तुम्हाला झाडायला का लागलं, पाडली पाडली पाडली. गेली पोरगी घेऊन 8 वर्ष झाली पोरगी पाठवत नाही. दरवेळेला दोन बाया पडते. पहिला नमस्कार दामाजी बंधांना, दुसरा नमस्कार पोरीच्या आईला. मी शिक्षिका आहे, 6व्या वेतन आयोगामुळे 35,000 पगार आहे. मी माझी पोरगी आणि नात सांभाळायला समर्थ आहे. जगातली सगळी सुख देते. नवऱ्याची पण 56 नवरे आणते, 56 आणखी नवरे. एक सांभाळ. हिंदू धर्मामध्ये घटस्फोट धर्मग्रंथांमध्ये कुठेही लिहिलेला नाही. आपलं लग्न नवऱ्याच्या आत्म्याशी आहे, शरीराशी नाही. त्यामुळे पूर्वीच्या बायकांनी रडत कुडत सहन करत संसार केले, पण घटस्फोट घेतले नाही. आणि आज एवढंसं काही झालं की घटस्फोट. आणि वकिलांना काय हो, 5-5 केसेस दाखल करायला. मूर्खपणा सगळा. परवा एक शहाणे वडील आले होते, वडील पण फार अतिशहाणे होते. मला विचारतात की आम्हाला असा जावई पाहिजे ज्याच्या घरात स्वयंपाकच नाही. अरे वा, विदाउट किचन घर असलेला जावई पाहिजे. गंमत आहे म्हटलं माझ्याकडे तसं खूप स्थळ आहे. स्वयंपाकच नसलेली म्हटलं हो, रेल्वेच्या मुळाकडे जायचं, सगळं भेटतं. मागून तो पण खाईल, ती पण खाईल, कशाला पाहिजे स्वयंपाक. आमची मुलगी स्वयंपाकाला जाणार नाही, आमची मुलगी स्वयंपाक करणार नाही, आमची मुलगी धुणं धुणार नाही, आमची मुलगी भांडी घासणार नाही, आमची मुलगी संडास बाथरूम बेसिन घासणार नाही, आमची मुलगी असलं करणार नाही. शेवटी मी चिडून विचारलं, काय करणार तुमची मुलगी. शेवटी मी रागारागाने विचारलं, बाळंतीण होणार ना, आज जावयाची जबाबदारी येते कधी सांग. त्यावेळेला शहाण्या वडिलांनी उत्तर दिलंय, ऍडॉप्ट करायची का बाळ जन्माला घालायचं ते अजून आम्ही ठरवलेलं. आयटी क्षेत्रातल्या मुली माझ्या अनाथाश्रमामध्ये शिशुगृहामध्ये बाळ दत्तक मागायला येतात. त्यांना 9 महिन्याचं गरोदर पण आता नको. मातृत्व झुगारून द्यायला निघाले त्या शिकलेल्या पोरी. अगं बाळ पाठ मांडीत नाही तोपर्यंत कधी येणार याची उत्सुकता. जेव्हा ते पोटात येतं त्यावेळेला कधी बाहेर येईल याची आतुरता. आणि ज्या वेळेला ते बाहेर यायचा दिवस पक्का होतो तेव्हा मरणाला सामोरं जाण्याची तत्परता म्हणजे मातृत्व आहे. हे सांगा पोरींना. जन्माला घालायचं काय सोपं काम आहे. आणि सगळ्या मुलींच्या आयांनो एक गोष्ट सांगते बाबा, ठाम बजावूच. एकत्र कुटुंबामध्ये पोरगी द्या, नाहीतर सगळं उद्ध्वस्त होत चाललेलं आहे. शहरातली मुलगी येते आणि सांगते सेपरेट राहणार असाल तर येते. खेड्यातली पोरगी येते म्हणजे वाईला राहणार असाल तर येते. सगळ्यांना वेगळंच राहायचंय. माझ्यासारख्या मग म्हाताऱ्या माणसांनी करायचं काय.
मी स्मशानात जाते, मी अंत्यसंस्कार करते, मी आता कशालाही घाबरत नाही, काय करू? सकाळी उठते 5 किलो ज्वारी गोळा करते, दुपारी उठते जुने कपडे गोळा करते, संध्याकाळी उठते डायबिटीसच्या गोळ्या गोळा करते, संध्याकाळी सगळ्या हॉस्पिटलला जायचं, पुढे म्हातारी माणसं एकटी येतं बघायचं, तिथं दवाखान्यात बसायचं, शिशू काढण्यापासून सगळं करते. करू का? कुत्र्यांच्या किमती वाढल्या हो, माणसाच्या कमी झाल्या. कुत्र्याला केक मिळतो खायला, पण आईला डायबिटीसची गोळी नाही मिळत. सगळ्या मुलांना प्रश्न आहे. एक वडील 5 मुलांना छान सांभाळतात, पण 5 मुलं एका वडिलांना का सांभाळत नाही? त्याचं उत्तर द्या, द्या उत्तर याची. सगळीकडनं मोडकळीला आलो आम्ही, सगळीकडनं धोक्यात आलो आम्ही, आणि सगळ्यात मोठा धोका सांगते आणि थांबे. सगळ्यात मोठा धोका आता असा आहे, आपल्या मुली आई वडिलांच्या हृदयावर पाय देऊन आई वडिलांची प्रतिष्ठा सगळी गुंडाळून ठेवून समाजाची प्रतिष्ठा संपवून धर्म महत्वाचा न मानता आज इतक्या धर्मांतरित होत चाललेल्या आहेत. काय करायचं या मुलींचं? किती पोरी गेल्या? नाशिकचा आकडा एकदा प्रत्येक पोलीस स्टेशनला जाऊन तपासा. नाशिक मधल्या एका उच्च विद्या विभूषित वडिलांची मुलगी गेली. ती मुलगी BMS डॉक्टर आहे, वडील तिचे प्राध्यापक आहे. ती मुलगी गेली, तिला इतके दिवस समजवलं, इतके दिवस पाया पडलो, आणि गेली ती गेली अशी तोंडाला सगळं काळ फसून गेली. भंगार गोळा करणाऱ्या पोराबरोबर गेली. शेजारच्या झोपडपट्टीमध्ये राहती आता, रोज तांब्या घेऊन बाहेर जाते संडासला, तिचं बेडरूम स्वतंत्र आहे. BMS डॉक्टर आहेस तू? वडील पोलीस स्टेशनला विचारत होते, रडून रडून रडून, लेकरा असं का केलं, लेकरा असं का केलं? रडणाऱ्या वडिलांकडे बघून सांगते, या माणसाला मी ओळखत नाही, याला आयुष्यात कधी नाही. आणि लगेच कायदा सांगतो ना, सध्या नाही 18 पूर्ण, अक्कल आली ना सगळी. काय शिकवलं? परवा एक पोरगी कोल्हापूरच्या हॉस्टेलला शिकायला ठेवली, 2.5 लाख खर्च काढलं वडिलांनी इंजिनिअरिंगला. इंजिनिअरिंगच्या 3ऱ्या वर्षाला असताना गायब झाली. शोधली 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 शोधली, पुण्यात सापडली. पुण्यामध्ये पोरगी नेऊन उभी केली पोलीस स्टेशनला, तोंडावर मॅरेज सर्टिफिकेट फेकते आणि धर्म बदलल्याचं ॲफिडेव्हिट, आणि त्यात लिहिते, हिंदू धर्मातली कोणती तत्व मला अजिबात आवडलेली नाही, म्हणून मी धर्म बदलतीये. काय सांगितलं धर्म? सांगितली सावित्री, सांगितली द्रौपदी, सांगितली सीता, सांगितले शंभूराजे, सांगितले शिवबा, सांगितली जिजाऊ. काय सांगितलं? काहीच सांगितलं नाही, काहीही सांगितलं नाही. माघवत्या अमावास्येला शंभूराजांना अटक झाली, फाल्गुनवत्या अमावास्येला राजांचा मृत्यू आहे. 1 महिनाभर आम्ही पश्चिम महाराष्ट्रातली सगळी 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 1 ते 1.5 लाख माणसं पायात चपला घालत नाही, आम्ही अंगावर उंची वस्त्र घालत नाही, आम्ही त्या दिवशी गोड अजिबात महिनाभर गोड खात नाही. आम्ही शंभूराजांच्या मृत्यूचं दुःख बलिदान मास म्हणून पाळतो. ज्या दिवशी राजांचे डोळे काढले गेले, त्या दिवशी आम्ही डोळ्यावर पट्ट्या बसवतो. त्या दिवशी आम्हाला जग बघायची इच्छा राहत नाही. धर्म बदलणार नाही, धर्म बदलणार नाही म्हणणारा शंभू राजा ज्या दिवशी दृष्टीहीन झाला, त्या दिवशी आम्ही कासावीस झालो. किती मुलींना मी ओरडून ओरडून सांगते, मी राजांच्या नावाने रोज ओरडते, राजे मला रोज दिसतात. मी राजांना सांगते, राजे राजे राजे, धर्मासाठी तुम्ही अमर झालात, पण पोरींना धर्माची लाज का नाही? एक एक पोरगी धर्मात कशी काय बाहेर जाते? राजे आम्हाला पडून बिंकड्यावर जातात रोज. नागपूरला गेले, एका वर्षात 1027 पोरी गेल्या बाई. अकोल्याला गेल्या 850 पोरी गेल्या बाई. नगरला गेल्या 320 पोरी गेल्या बाई. काय करायचं? छाती फुटून चालली, छाती फुटून. आईला काळजी नाही, नाचवते पोरगी, नाचवते पोरगी. काय कुणाला सांगायचं काही नाही. आणि तुम्हाला मी एक ठामपणे अर्ज जाऊन सांगते, बाबा शासन आपल्या बाजूने नाहीये. आज या मुली वाचणार नाहीये. या मुलीचे रेट लागलेत, रेट. जैन, गुजराती, मारवाडी, माहेश्वरी पोरगी 4.5 लाख, ब्राह्मण मुलगी 5,
शीख मुलगी 6, इतर सगळ्या मराठा समाज 4.25, माळी समाज 4, इथं ओबीसी 3.5, 3, 2, 1. हे रेट आहेत आमच्या मुलींचे, रेट लावून पोरी चालले. काही वाटत नाही, काही वाटत नाही. बाहेर मुद्दाम ठेवलेच स्टॉलवर पुस्तकं, वाचाय का? एकदा घेऊन वाचा. मला पण सगळ्यात आश्चर्य वाटलं म्हणजे अकोल्याच्या एका पोरीचं, तिला मी सोडवायला गेले होते. त्या पोरीला मी 100 प्रश्न विचारले, ती पोरी उत्तर दिलं. आणि नंतर लक्षात आलं तुमचा विश्वास बसेल अथवा न बसेल. हे जबरदस्त वशीकरण आहे. तुमचा अंधश्रद्धा म्हणा तुम्ही, पण ही अंधश्रद्धा नाही, हे वशीकरण आहे. हा याच्यावर माझा विश्वास आहे. त्या मुलीला मी नकाशाकांत शोधली. तिच्या हातामध्ये फ्रेंडशिप डेचा बँड होता, त्याच्यात ताईत होता, इथे ताईत, मांडीला ताईत, खाली पायामध्ये ते पैंजण घालतात त्याला ताईत, सगळ्या दोऱ्या तोडल्या. तेव्हा जागेवर आली एक पोरगी. मोबाईल देतात, मोबाईलवर कुणाशी बोलते पोरगी तुम्हाला कळत नाही. फेसबुकला कुणाला कनेक्ट होते तुम्हाला माहिती नाही. परवा मुंबईतली एक मुलगी फेसबुकला कनेक्ट झाली. त्या मुलाने तिला भेटायला बोलवली. ती कॉफी हाऊसला गेली, कॉफी तिने घेतली आणि त्या मुलाला म्हणते तुझ्या अंगाला सेंटचा वास छान येतो, कुठला सेंट वापरतो? तो मुलगा म्हणाला माझा मित्र अनेक सेंट पाठवतो. तिने अंगावर सेंट मारून बघितला आणि त्यानंतर 2.5 महिने मुलगी बेपत्ता होती. 2.5 महिने मुलगी सापडलेली नाहीये. 2.5 महिन्यामध्ये मुलीचं होत्याचं नव्हतं झालं. शेवटी शोधून आणली. 60 दिवस लागले वशीकरण काढायला. 60 दिवस प्रयत्न करतोय. आणि याचं सगळ्यात महत्वाचं कारण धर्माचं कवच हृदयावर नाही. आपल्याकडे धर्म शिकवत नाही. मगाशी ज्या मुलींना मी हात वर करायला सांगितलं ते बाबड्यांसाठी, त्यांना प्रश्न आहे. 4 वर्षाच्या मुसलमान मुलाला टोपी करायची लाज वाटत नाही. त्यांना आखूड कुर्त्या घालून स्वतःची आयडेंटिटी सिद्ध करताना लाज वाटत नाही. त्यांना नमाज पढताना लाज वाटत नाही. ख्रिश्चनांना प्रेयर करताना लाज वाटत नाही. सगळी लाज आम्हालाच का? धर्म मानण्याची सगळी लाज मला का? गणपतीला येऊन नमस्कार करून जायची पण लाज वाटते आम्हाला आतमध्ये यायची. आरतीच्या वेळेला 5 माणसं उभं राहत नाहीत. काय करणार? छाती पुरते ओरडून. आणि यासाठी सगळ्या आयांनो आता जरा जाग्या व्हा. फेसबुक हातामध्ये देऊ नका. मोबाईल दिले तर जरा चौकशी करा. आज लिव्हिंग रिलेशनशिपचा धोका वाढला, पोरी पळून जाण्याचा प्रकार वाढला. कसा वाचणार आहे धर्म? करू शकणार आहोत का या पुण्यतिथी आणि जयंतीच्या पुढच्या काही वर्षात? पुढची 10 वर्ष इतकी भीतीची आहे तुम्हाला काय माहिती आहे? इतके दिवस देवळं गेली आम्ही गप्पा बसलो. इतके दिवस मूर्ती गेल्या आम्ही गप्पा बसलो. इतके दिवस आमच्या नागात झाले आम्ही गप्पा बसलो. पण आज जेव्हा हिंदूंच्या जनशक्तीला हात घातलाय तेव्हा गप्प कसं बसणार? कधीच राहत नाही शांत. वाजा घ्या. आणि आईनी जरा भान ठेवा बाबा नटण्याचं, वागण्याचं, सगळ्याच. अकोल्याला गेले तो विषय मगाशी बोलता राहून गेला. अकोट नावाच्या गावातनं लग्नातल्या साड्या नेसवायला हल्ली सगळीकडे पुरुष. इतके भयान चित्र मी बघू दे बाबा. आणि म्हणून आज 540 दिवस फिरतीये. उद्यापासून एक काम करा. करवलीच्या शेजारच्या बोटाने मुलीच्या कपाळावर मधोमध आज्ञा केंद्रावर कुंकू लावायचं. हळदीपासून तयार केलेलं कुंकूच लावायचं. ते बाहेर आता स्टॉलवर मुद्दाम ठेवलंय. केमिकल असलेलं लाल भडक कुंकू कपाळाला लावायचं नाही, ज्याच्यातनं वाईट लहरी शरीरामध्ये शिरतात. केमिकल केले लावलेलं कुंकू कुणी कपाळाला लावायचं नाही. ते हळदीपासून तयार केलेलं कुंकू कपाळावर लावायचं. उजवा हात मुलीच्या डोक्यावर असा ठेवायचा आणि कुलदेवतेचा जप रोज 10 मिनिटं मुलीकडनं करून घ्यायचा. संध्याकाळचा देवाचा दिवा तरुण मुलींनीच लावायचाय. संरक्षक कवच निर्माण करा, नाहीतर तुमच्या मनात नसताना पोरीत जाणार. आज इतका जबरदस्त धोका. त्यामुळे कसं वाचवायचं ते ठरवा. धर्माचं कडक कवच निर्माण करा. घरातली स्तोत्र सुरू करा. घरामध्ये कॅसेट लावू नका. स्वतः स्तोत्र म्हणा. घरामध्ये गायत्री मंत्र लावून ठेवताय. गायत्री मंत्र तो रेकॉर्ड कशाला पाहिजे? तू म्हण ना. उदय आई हे सगळं शिकवणारी आई मला आजपासून घरात पाहिजे. आई
जिजाऊ हो. ती जिजाऊ झालेली आई मला घरात पाहिजे. माझ्या मुलाला 12 वर्ष मुलबाळ नव्हतं बाई. 12 वर्ष जप केले, 12 वर्ष तप केले, 12 वर्ष देवाला पाठीमागे लागले की अरे बाबा मला एकूण एक पोर आहे, त्याच्या पोटाला काहीतरी दे. 12 वर्षांनी देवाने मजा ऐकली आणि 12 वर्षांनी सुनबाईंना दिवस गेले. 12 वर्षांनी दिवस गेले. तिचं डोबा जेवढा मी पुण्यात केलं. पुण्यात तिच्या आईने मला विचारलं की काय करायचं, डेकोरेशन. म्हटलं डेकोरेशन कसं नाही, डोबा जेवणाचं. जोपाळा करू का, होडी करू का, चंद्र करू का. म्हटलं संपले ते दिवस. आता फक्त धर्मजागरण. फार मोठा बॅनर तयार करून घेतला. छोटा शिवबा भगवा ध्वज हातात घेऊन उभा. सगळे मावळे ध्वजाकडे बघताय, जिजाऊ आशीर्वाद देताय आणि एक वाक्य लिहून घेतलं, धर्म संकटात आहे आता शिवबा जन्माला गाला बरोबरी. एक तास धर्म सांगितला. पोटाचा बाळ अस्वस्थ होतं, त्याला बाहेर यायचं होतं, त्याला आवाज कळत होता, तो माझा अभिमन्यू होता. आणि 25 जुलैला बाळ जन्माला आलं, मुलगा झाला. 8:16 बाळ जन्माला आला. 8:18 माझ्या हातात. एकीकडे आजी ओढ्याचा आनंद आणि एकीकडे धर्म. बाळाला म्हटलं, बाळा संतांच्या पुण्यभूमीत उच्च अशा हिंदू धर्मात कडक हिंदुत्ववादी पत्रकाराच्या घरात कर्मठ आणि कडक बोलणाऱ्या आजीच्या घरात बाळा जन्माला आलेला आहे. तुला कट्टर धर्माभिमानी हिंदू व्हायचंय. कट्टर धर्माभिमानी हिंदू. 2 मिनिटाच्या बाळाने डोळे उघडून थाड करून बघितलं. आवाज कुणाचा आहे. म्हणला आजी, शंभूराजांची आजी पण जिजाऊ आणि शिवरायांची आई पण जिजाऊ. बंद करा पुढचं गाणी. जानी जानी येस पप्पांनी शिवरायांना कसला पप्पा गप्पा काहीतरी प्रॉब्लेम. आता सगळी गाणी देशभक्तीपर. हिंदू जगे देश जगे स्वाभिमान संकल्प जगे विद्वान पोरांच्या डोक्यात. आणि टिकून जायचा हाच एक मार्ग आहे, काही मार्ग नाही. जर जिजाऊ नसत्या तर अंगणात नसती तुळस. जर जिजाऊ नसत्या तर देवाचे दिसले नसते कळस. परत ती परिस्थिती येऊ नये म्हणून चला जाग्यावर सगळ्या. आणि सगळ्यांनी परत मला बोलवा या सोलापूरला. माणुसकीचे तमाशे मांडले बघायला या. कसे मरतात आई वडील पोरांशिवाय, कशी जगतात पोरं आईशिवाय. या एकदा सगळं बघायला. माझा नंबर लिहून ठेवा. कधी कोणती कसली अडचण आली ताबडतोब फोन करायचा. नाशिकला सारखी येते मी. आता नाशिकला येते, तुम्ही कळवत जा की काही अडचण असेल तर. नंबर घ्या लिहून. 93 70 40 49 93. आणि जर अक्कलकोटला आला, तुळजापूरला आला तर घरी या. जाऊ नका तशाच. त्या लॉजवर राहून कधी देवळात जायचं नसतं. तिथली गाड्यांनी कंपनी घेऊन जायचं नसतं. माझ्याकडे त्या घराला कुलूप नसतं. कडी लावून गावाला जातो. कुलुपापेक्षा माणसांवर विश्वास जास्त आहे, त्यामुळे कडी लावून गावाला या. आता बाबा असतात घरी. आता चिडत नाही, छान आहे, शांत बसतात. आता सगळ्याला डोक्याला काही त्रास नाही आता कुणाच्या. या नक्कीच सगळेजण. आणखी एक गोष्ट राहिली, बोलता बोलता विसरून जाईल. सगळ्या माझ्या वयाच्या बायकांना हात जोडून विनंती, सवाष्ण म्हणी मरण मागू नका. वाईट वाटलं खरंच मागू नका. कारण आपला नवरा करारी आहे, आपला नवरा स्वाभिमानी आहे. आपल्या नवऱ्याचा स्वभाव आपल्याला माहिती असतो, आपल्या नवऱ्याच्या सवयी आपल्याला माहिती असतात. आपल्या नवऱ्याची पालखी आपल्या समोर जावी, त्याचं दुखणं पाणी शेवटचं सगळं काढायची ताकद आपल्या अंगात राहावी. सुनांच्या राज्यामध्ये यांचं खरं. आज सगळे म्हातारे पुरुष सगळे वृद्धाश्रमात आहेत, डे केअर सेंटर. त्यामुळे थोडंसं स्वार्थी होऊया, हाच पातिव्रत्याचा भाग आहे. त्यामुळे सवाष्णपणे मरण मागू नका. आधी त्यांची पालखी आपण मागूनच जाऊया, काही बिघडत स्वाभिमानाने जाऊ दे. आणि सगळ्या पुरुषांनो एक वाक्य तुमच्यासाठी. तुमच्या नावाचं कुंकू आम्ही कपाळावर लावलं, आमच्या अस्तित्वाचा मूळ भागात तुम्ही. हा ऐश्वर्याचा बदल आम्हाला शोभून दिसतो तो तुमच्यामुळे. हातातल्या बांगड्या वाजतात त्या तुमच्याच अस्तित्वामुळे. पायातली जोडवी तुम्ही आम्हाला जोडायला शिकवलेली आहे. तुम्ही आमच्या अस्तित्वाचा एक महत्वाचा भाग आहात. तुम्ही आमच्या पातिव्रत्याचा एक तेज आहात. तुम्ही आमच्या सतीत्वाचा एक भाग आहात. आम्हाला घरातले करते पुरुष फार चांगले हवेत. त्यामुळे कुटुंब व्यवस्थेचा महत्वाचा कणा असलेली स्त्री
तुमच्या आधाराशिवाय टिकू शकत नाही. त्यामुळे तुम्ही सगळेजण प्रचंड खंबीर व्हा, परत परत बोलवा. फक्त 5 तरुण मुलींनी समोर या, धर्मजागरणाचा आशीर्वाद देते आणि यांना आशीर्वाद देऊन थांबते. या पटपट तोपर्यंत तुळजापूरच्या आईला बोलवते. दार उघड, दार उघड भैया, दार उघड, दार उघड. हातलं कुंकू आणा, देवळापुढे देवापुढचा. मुलींना आशीर्वाद देऊया. आणले का सनातनचं कुंकू? आणा. आशीर्वाद दिल्याशिवाय कुणी जाऊ नका. 2 मिनिटांनी काय होणार आहे? आणि आपले सण, आपले उत्सव कसे साजरे करायचे त्याचं सनातन पंचांग पण मुद्दाम कॅलेंडरच्या स्वरूपात बाहेर आहे. आवाज काय असा होतो? जय जिजाऊ, 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 जय जिजाऊ. मी हिंदू आहे याचा मला अभिमान आहे. मी हिंदू आहे ही गोष्टच मुळी गौरवास्पद आहे. जय जिजाऊ, जय जिजाऊ. हिंदू म्हणून जगेल, शेवटचा श्वास मी हिंदू म्हणूनच घेईन. जय जिजाऊ, जय जिजाऊ, जय जिजाऊ, जय जिजाऊ, जय जिजाऊ. सगळ्या आयांना आशीर्वाद. सगळ्यांनी उजवे हात वर करा. सगळ्या मुलींना आपण आशीर्वाद देऊया धर्मरक्षणाचा. तथास्तु, तथास्तु.